पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय महाराज की जय महाराज की जय गुरु सागरे जगदम्बा माता की भवानी माता की जय पुंडलिक वरदा विठ्ठल भगवान की जय जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा मंगल भवन अमंगल हारी प्रभुसु दशरथ अधीर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जय जय हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी सर्व संतांच्या देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार देवाचे लढीवाळ भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भक्ताचा लढीवाळपणा एकनिष्ठ भक्त किंबहुना देवाची करुणा या तीन संबंधांना विचार करतात विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नाव विजय इतकी हारायची सवय नाही. विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी हारावं लागतं. आता लक्ष देऊ नये का? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. तुमचं काम फक्त माझ्याकडे बघणं आहे. लक्ष देऊ नये का? माझ्याकडे बघा, ताड बसा. या अभंगामध्ये नामदेवरायांनी एकनिष्ठता व्यक्त करताना म्हटलेलं आहे, जो एकनिष्ठ भाव असतो भक्तांचा तोच त्यांचा स्वधर्म असतो. एकनिष्ठ भाव भक्तांचा स्वधर्म. जो भक्त एकनिष्ठपूर्वक भगवंताची सेवा करतो त्याचा देह तादात्म्य संबंध संपलेला असतो. मग देह जाओ अथवा राहो हे उद्गार त्याच्या मुखारविंदातून बाहेर पडतात. लक्ष द्या, माझ्याकडे बघा, लक्ष द्या. पांडुरंगा, माझा हा पंचमहाभूतात्मक देह राहो अथवा जाहो, पण माझा जो दृढ भाव आहे ना तो तुझ्या चरणावर विंदी आहे. पांडुरंगी दृढ भाव. म्हणून तुझे चरण कितीही संकट जीवनात आली, कितीही विपत्ती आली, कितीही कष्ट मला झाले तरी मी सोडणार नाही. चरण न सोडी सर्वथा आण तुझी. एवढंच काय, तुझी आण घेतो पांडुरंगा. तुझी शपथ घेऊन सांगतोय, तुझी आण वाहीण गा देवराया. बस एवढंच घ्यायचं. नामदेव महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारावा, नामदेव महाराज एवढा मोठा अधिकार तुम्हाला मिळाला, तुम्ही एकसिद्ध झालात, हे कसं काय शक्य झालं? नामदेव बोलतात, देवाचं नाव मी घेतोय. वदनी तुझे मंगलनाम. पांडुरंगा, तुझं नाव माझ्या मुखात आहे. त्याचप्रमाणे हृदयी अखंडित प्रेम. ऐका, हृदयी अखंडित, अखंडित शब्द घातलाय. सप्ताला टायटल आहे अखंड हरिनाम. अखंड हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सप्त्यापुरतं प्रेम नकोय देवाला, ते अपेक्षितही नाहीये. हृदयी अखंडित प्रेम. अखंडितपणे हृदयामध्ये देवाविषयीचा आदर, देवाविषयीचं प्रेम देवाला अपेक्षित आहे. नामदेव महाराज शेवटी बोलताना म्हणतात, नामा म्हणे केशवराजा. हे केशवराजा, कदाचित केसापूरला हा अभंग निर्माण झालेला आहे. तिथे केशवराजाची मूर्ती आहे. नामदेव महाराजांचा जन्म इथला आहे. काही अभंगामध्ये नामदेव महाराजांचा जन्म पंढरपूरचा सांगितला जातो, पण आपण इथले आहोत ना, मग आपल्याला इथला मान्य करावा लागेल. नामदेव महाराज केशवराजाच्या मूर्तीसमोर हात जोडतात आणि केशवराजाला करुणा भागताना म्हणतात, हे केशवराजा, मी जो हा दृढनिश्चयाचा नियम सुरू केलेला आहे, तुझी चरणसेवा करण्याचा नियम सुरू केलेला आहे, तो असाच नियम अबाधितपणे चालू ठेव. हा जो आम्ही अंभेरी ग्रामस्थानी भवानी गडावरती सप्ताह चालू ठेवण्याचा नियम सुरू केलेला आहे, हा आमचा नियम. नामा म्हणे केशवराजा, केला नेम सप्त्याचा, केला नेम चालवी माझा. हा माझा नियम तू चालू ठेव देवा. चरण न सोडी सर्वथा. मी तुझे चरण कधी सोडणार नाही. कितीही संकट आली, कितीही विपत्ती आली, कितीही पट्टी कमी झाली, कितीही पट्टी कमी झाली तरी पण आम्ही आमच्या गावचा सप्ताह असा चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. हा माझा नियम तुझ्या चरणारविंदी मी सुपूर्द करतोय. आपण कोणीच नाही आहोत, आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून प्रत्येकाने हा नियम सुरू ठेवायचा. हा केलेला कार्यक्रम आता बंद पडू द्यायचा नाही. हाच नियम तुम्ही सुरू ठेवा. हेच खऱ्या अर्थानं भवानी मातेच्या चरणारविंदी प्रार्थना आणि करुणा भाकणं यालाच म्हणावं. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. मी तुझे चरण कधी सोडणार नाही. हा देवासमोर अट्टाहास. चरण न सोडी सर्वथा. तुझी आण घेऊन सांगतोय, आण तुझी पंढरीनाथा. अभंगाचा सळसळ भाव. विठ्ठल विठ्ठल
आता हे काढू का? हा? काढतो. असे बाकी काही नाही, शर्ट आजच घातलंय आणि ते कोरं आहे आणि कोऱ्या शर्टाला डाग लागतात आणि शर्टावरचे डाग पाहिले की बायको बोंबलते घरी गेल्यावर. त्याला माईकची सवय लागली ना आता, त्याच्यावर माईक सोबत घेऊन चाललाय. विठाला विठाला हा सप्ताह किम निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य. या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या भवानी मातेच्या कुशीमध्ये प्रांगणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आपलं गाव श्री क्षेत्र अंभेरी भवानी गड या गडावरती गेल्या काही वर्षांपासून आपण हा सप्ताह करताय. आत्मानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादामुळं, श्री श्री महंत 1008 गंगानंदजी सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादामुळं, ज्यांच्या मुखारविंदातून देवी महाभागवत आपण महापुराण आपण श्रवण करतोय, ते श्री भिकाजी महाराज कोकाटे यांच्या माध्यमातून आज आपण ही कथा श्रवण करतोय. कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, जे आजच्या कीर्तनाची यजमान आहेत, लक्ष द्या बरं का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते श्री जयदीप साहेबराव सातव यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की इथे यायचं म्हटलं, जिथे विष्णू परमात्मा असतो तिथे लक्ष्मीचा वास असावाच लागतो. म्हणून हे यजमान जे आहेत त्या सर्वांनाच द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आजच्या कीर्तनाचे मुख्य आकर्षक म्हणजे आपल्या भागाचं वैभव, आदरणीय तालसम्राट तालभास्कर मृदंग महर्षी मृदंग मास्तर मृदंग मार्तंड आमचे हनुमान आबा, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचं नावच हनुमान आहे. अतुलित बलधामम, ज्याच्याकडं बळ आहे त्यांनीच मृदंग वाजवावा. म्हणून कदाचित ते बळीराम महाराज सुद्धा याच अनुषंगाने आले असावे. आमचे हनुमान आबा अतुलित बलधामम, कारण की मृदंग हे मर्दानी वाद्य आहे, ते ढिलं पडून चालत नाही. म्हणून इथं ढिलं पडू नये त्याच्यासाठी ताकद असावी लागते, ते मर्दाचं वाद्य आहे. म्हणून त्याच अनुषंगानं आज कीर्तनाकरता संपूर्ण महाराष्ट्राचे बाहेर ज्यांची ख्याती आहे, असे आपण प्रेमानं ज्यांना मामा म्हणतो, अख्ख्या सगळ्या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आमचे मामा आहेत. त्यांनी स्वर काढला की असा अंगावर काटा निर्माण येतो. टाळ्या वाजू नका, ते खर्चाचा विषय असते. वाजवायचे असतील तर मर्दासारखे वाजवा, नाही तर वाजवू नका, आहे की नाही. आदरणीय आमचे मामा, खऱ्या अर्थानं मामाच्याच माध्यमातून तुमच्या सर्वांचं मला दर्शन होत आहे. माझे विद्यार्थी या गावामध्ये घडलेले आहेत, या गावामध्ये बरेच पोरं तयार झालेले आहेत. म्हणून या सर्वांच्या माध्यमातून, मामांच्या माध्यमातून खरं तर हा सुयोग आहे. त्याच अनुषंगानं ज्यांच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे, सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान, इतका गोड आवाज ज्यांचा आहे, असे आमचे हरिभक्तपरायण नागेश दादा नानकिले. अत्यंत गोड आवाज, त्याचप्रमाणे गोड मित्र, गोड सखा ज्याला म्हणतात, ती बाजू आमच्या नागेश महाराजांची आहे. माझ्या जीवनातले गोड मित्र आमचे नागेश महाराज आणि ही सर्व संस्थेतली मंडळी. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. साऊंडच्या माध्यमातून ज्यांची सेवा आहे ते मला विसरायची सवय आहे. नाथा महाराज, त्यांचं नाव नाथा आहे, पण काय करू, मला विसरायची सवय आहे. आता काय, नाथा महाराज इथे टाळी वाजवा त्यांच्याकरता. सुंदर सिस्टीम आहे. त्याच अनुषंगानं हरिभक्तपरायण भागवताचार्य केदारलिंग महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण सर्व महाराज मंडळी, गावातली मंडळी, परगावातली मंडळी, आमचे विलास महाराजही समोर बसलेले आहेत. महाराजांनाही धन्यवाद. या कीर्तनाकरता ही सर्व ज्येष्ठ मंडळी कीर्तनात येऊन बसलेली आहे, पुढे बसलेली आहे. तरुण मंडळी पुढे बसलेली आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. माता वर्ग, पिता वर्ग, काही तरुण वर्ग मागे पाठीमागे बसलेला आहे. खरं आपण पुढे यायची हीच वेळ आहे. आपण पुढे नाहीत ना, म्हणून बांगलादेश सारखी परिस्थिती उद्भवते. आपण पुढे येऊन बसलं पाहिजे. या पुढं उभे राहा, उठा आणि इथे पुढे येऊन बसा, समोर बसा. मागं हटायचं नाही. आता हिंदुस्थानावर आणीबाणीचा प्रसंग येतोय, की नाही. आपला बांगलादेश होऊ नये याच्याकरता मागं नाही राहायचं पोरं. आता पुढे येऊन बसायचं उद्यापासून, नाहीतर आपला बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. तरुणांनी पुढाकार घेतला. अत्यंत मनोहर, अत्यंत दिव्य आणि भव्य असा हा सप्ताह आपल्या गावामध्ये आयोजित झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. झाले ना, राहिले ना, चोपदा राहिले ना. यांच्याकडे बघितलं की बाजीप्रभू देशपांडेंची आठवण होते मला.
वा, छान आहेत. तसं त्यांच्या मिशा पिळदार होता बाजीप्रभू देशपांडेंच्या. असो, आपण प्रयत्न करूयात पुढच्या वर्षीपर्यंत. सर्वांना धन्यवाद. आमच्या हरिभक्तपरायण गायनाचार्य त्यांनाही धन्यवाद. आमचा प्रद्युम्न असेल, आमचा अनिल असेल, पूर्व असेल, ही सर्व आमच्या संस्थेतली मंडळी पुन्हा एकदा सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल हरी विठ्ठल भगवान की जय. आता मात्र माझ्याकडे एकच तास उरलेला आहे आणि या एका तासामध्ये मला खूप गोड चिंतन तुम्हाला द्यायचं आहे. या कीर्तनातून कदाचित आजपर्यंत न ऐकलेलं, किंबहुना आजपर्यंत तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण असा हा कीर्तनाचा प्रवास 1 तास आपल्याला करायचा आहे. मला विक्षेप होणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण की मला अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्यापुढे हाताळायचा आहे. तुम्ही ताठ बसाल अशी 1 तास माझी प्रामाणिक अपेक्षा असेल. आपण सर्वांनी सर्वांगाचे कान कीर्तन करून ऐका, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका अशी अपेक्षा मी बाळगतो. माझ्या कीर्तन प्रवासाला मी प्रारंभ करतोय. आपण सर्वांनी माझ्याकडेच बघावं अशी माझी इच्छा आहे. या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचा जो हेतू आहे, नामदेव महाराजांना जे अपेक्षित आहे त्याचा आपल्याला एकंदरीत विषय छेडायचा आहे, हाताळायचा आहे. आपण या अभंगावर 1 तास बोलणार आहोत. आपण अभंगाचं परीक्षण नाही करू शकत, चिकित्सा करू शकतो, निरीक्षण करू शकतो. परीक्षण करण्याचा अधिकार सामान्य कीर्तनकाराला काय, अरे विद्वानाला सुद्धा नाही, पंडिताला सुद्धा नाही. संतांना अभंगातून, त्यांच्या साहित्यातून जे अपेक्षित आहे ते संतांनाच सांगायचं असतं, त्यांनाच माहिती असतं, ते संतच सांगू शकतात. सामान्य कीर्तनकारांनी फार फार त्या अभंगावर 2 तास 1 तास बोललं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. निरीक्षण परीक्षण करण्याचा अधिकार सामान्य कीर्तनकाराला नाही. म्हणून आपण फार फार तरी अभंगाचं चिकित्सा करण्याचा प्रयत्न करूयात. मला असं वाटतं बालूमामा या अभंगामध्ये योगवासिष्ठाच्या काही भूमिका, काही अवस्था नामदेव महाराजांनी मांडलेल्या असाव्यात. नामदेव महाराजांच्या डोळ्यासमोर योगवासिष्ठ नावाचा ग्रंथ आलेला असावा. योगवासिष्ठ ऐकलाय कधी? ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये वसिष्ठ ऋषींनी रामप्रभूंना उपदेश केलेला आहे आणि त्याच उपदेशाचं सार या अभंगामध्ये कदाचित नामदेव महाराजांनी सांगितलेलं असावं. 7 भूमिका आहेत योग वासिष्ठाच्या. त्या भूमिका जशाच्या तशा मला या अभंगामध्ये घटवायच्या आहेत. लक्ष देऊन ऐका. त्या 7 भूमिका मी अभंगाला प्रारंभच करतोय. या अभंगामध्ये 7 भूमिका सांगितलेल्या असाव्यात. दृढनिश्चय, निष्ठा कशाला म्हणतात, त्याग कशाला म्हणतात, समर्पण कशाला म्हणतात, करुणा कशी भाकायची असते देवाची, ही अभंगामधून नामदेवरांनी चिकित्सा केलेली असावी. या 7 भूमिकेचं वर्णन मला यथोक्त या अभंगाच्या पदपदाचा विचार करताना करायचा आहे. माझ्याकडे वेळ जसा असेल तसा मी पदपदांचा विचार करणार आहे. या अभंगामध्ये 7 भूमिका आहेत योग वासिष्ठाच्या. रामप्रभूला वसिष्ठ ऋषींनी सांगितलेल्या त्या भूमिका लक्षपूर्वक ऐका. या भूमिका म्हणजेच या अभंगाचा सारांश आहे. पहिली भूमिका आहे शुभेच्छा. ऐका, माझं गणित कच्चं आहे, मोजा. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि शेवटची आहे तुर्यगा. किती झाल्या? कोणी मोजल्या? गेल्या डोक्यावरून आमच्या. लक्षपूर्वक ऐका. पहिली भूमिका आहे शुभेच्छा नावाची. कोणती भूमिका आहे पोरं? शुभेच्छा. बोला, कोणती भूमिका आहे? शुभेच्छा. कोणती भूमिका आहे? बोला. शुभेच्छा. कोणती भूमिका? भूमिका म्हणजे तेरे नाम मधली भूमिका नाही. मला एवढाच विनोद येतो, जास्तीत जास्त हीच अपेक्षा करू शकता. थोडं 5G वापरलं तर बरं होईल माझ्या कीर्तनात. तसं तर इथे रेंज कमीच आहे टॉवरला, माणसांना नाही. माणसं फुल रेंजमध्ये आहेत, म्हणजे त्या नाही बरं कीर्तनातल्या. लक्ष देऊन ऐका. पहिली भूमिका आहे, पहिला पदार्थ आहे, पहिली अवस्था आहे योग वासिष्ठाची. त्याचं नाव आहे शुभेच्छा. शुभेच्छा हे 2 पद, शुभ एक पद आहे आणि इच्छा हे दुसरं पद आहे. याच्यामध्ये एक सूत्र लागलेलं लघुसिद्धांत कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामधलं अदेंगुण अतेंच गुणसंज्ञस्यात पंचसंधी प्रकरणातलं इको यणची इकस्थाने यंस्यादच संहितायाम विषय, हे जरा पलीकडचं वाटेल, अलीकडचं बोलतो. संधी होते इथे, संधी होणं आहे की नाही, म्हणजे आपापसात होणं, आपापसात शब्द मिळाले. शुभ एक पद, इच्छा एक पद. शुभेच्छा या पदातून आपल्याला काय अभिप्रेत अर्थ निघाला असेल डोळ्यासमोर? शुभेच्छा म्हणजे काय? शुभ म्हणजे शुभ, फक्त त्याला विवाह लावतात पुढं. पण त्या विवाहातही भांडणं होतात, हे तितकं दुर्दैव आहे. शुभ आहे की नाही. शुभ इच्छा, चांगली इच्छा, इच्छा आकांक्षा, इच्छा आस, इच्छा. शुभ म्हणजे चांगलं. चांगली इच्छा म्हणजे शुभेच्छा. चांगली इच्छा म्हणजे काय हो? शुभेच्छा म्हणजे काय हो महाराज? मी कीर्तनात येऊन बसावं, शुभेच्छा. मी सप्ताहासाठी वर्गणी द्यावी, शुभेच्छा.
नाही एखादा वर्गणी देत असेल तर जाऊ दे ना, कशाला देतं, आपलं काय काम आहे, आपला थोडंच नाही, याला अशुभेच्छा म्हणतात. हा शुभे, अरे तुम्हाला देता नाही देऊ नका, पण जो देतोय त्याला आळफाटा घालू नका. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातल्या भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. हा घातलिया भय नरका जाणे. म्हणून ज्याला चांगलं काम करायचं त्याला चांगलं काम करू द्या, आडफाटा येऊ नका. शुभेच्छा. मी वर्गणी दिली पाहिजे, मी सप्ताहामध्ये सेवा केली पाहिजे. चटया उचलण्याचं काम जरी तुमच्या वाट्याला आलं नाही इथे तरी बिनधास्त चटया उचला. इथे झाडून काढण्याचं काम जरी तुमच्या वाट्याला आलं ना, बिनधास्त झाडून काढा. इथे कुठलीही सेवा तुमच्या वाट्याला आली 7 दिवसात, महाराजांना आणण्याची सेवा, महाराजांना जेव घालण्याची सेवा, इथे व्यवस्थापन करण्याची सेवा, माईक लावण्याची सेवा, चटया अंथरण्याची सेवा. अरे इथे जर तुम्ही ही सेवा केली ना तर ही भवानी आई आहे, कधी तुमच्या डोक्यावर हात ठेवेल आणि तुमचं कल्याण करेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. महाराज फक्त मनातून करा, हा मनातून करा. सेवेचं फळ कधी ना कधीतरी भेटत असतं, म्हणून सेवा निकी करा, हा शुद्ध करा, शुद्ध अंतकरणातून करा. ती माता तिथं बसलेली आहे, हा आणि ती आई आहे, जगत अंबा आहे. जगत म्हणजे जगाची अंबा आहे. भवानी ही जगाची माय आहे. महाराज शुभेच्छा. मी कीर्तनात आलं पाहिजे, मी सप्ताहासाठी मदत केली पाहिजे, मी धडपडलो पाहिजे. 7 दिवस माझ्या या गावामध्ये जशी काही दिवाळी आहे, हा आपला सण आहे, हा आपला उत्सव आहे, म्हणून आपण इथे एकत्र आलं पाहिजे. एकत्र या, दूर जाऊ नका. एकत्र येण्याचा प्रयत्न म्हणजे सप्ताहाचं बीज असतं. सर्वांनी एक संघ असलं पाहिजे. संघ शक्ती कलोयुगे. अरे संघटनेमध्ये खूप मोठी ताकद आहे. आपण एक संघ आहोत म्हणून आपण जिवंत आहोत. ज्या दिवशी आम्ही एक होण्यापासून दूर जाऊ, आम्ही बहुसंख्याक आहोत म्हणून एक आहोत. ज्या दिवशी आम्ही अल्पसंख्याक हो, आमचाही बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. आपण एक संघ झालं पाहिजे. एक होण्याची ही वेळ आहे. शुभेच्छा. मी एक झालं पाहिजे, मी नामस्मरण केलं पाहिजे, मी कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, मी कीर्तनात ताट बसलं पाहिजे. नाही कळालं? कळालं पाहिजे. मी कीर्तनात ताट बसलं पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. मी कीर्तन ऐकताना झोपी गेलं पाहिजे, नाही काय, याला फार फार तर अशुभेच्छा म्हणावं. मी कीर्तन माझ्याकरता चालू आहे ना, इतका मोठा खटाटोप माझ्याकरता असेल तर कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, असं काहीतरी घेतलं पाहिजे. अरे एक शब्द जर वर्मी लागला तर तो शब्द माणसाचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून असं ऐका, असं ऐका, असं ऐका की पुन्हा काही ऐकण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. असं ऐका. महाराज आपण सिद्ध झालो पाहिजे. इथे आलोय ना, हे करतोय ना, मग काहीतरी असं बदल, अरे काहीतरी हटके झालं पाहिजे, काहीतरी वेगळं आगळं झालं पाहिजे जीवनामध्ये. हा आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे एका तासात. असं ऐका. याला शुभेच्छा म्हणतात. शुभेच्छा ही माणसाच्या जीवनाची सुरुवात आहे, पहिली पायरी आहे. माणूस जीवन प्रवास करत असताना पहिला पाय शुभेच्छा नावाच्या अवस्थेवर देतो, मग पदार्पण करतो जीवनामध्ये. म्हणून शुभेच्छा ही अत्यंत आवश्यक असलेली वस्तू आहे. म्हणून शुभेच्छा ही अवस्था आहे. दुसरी अवस्था कोणती सांगितली बोला? मीच बोलतो, बोलण्यासाठी मीच आलोय ना. दुसरी अवस्था आहे सुविचारणा. कोणती अवस्था आहे बोला? सुविचारणा. बोला कोणती अवस्था आहे दुसरी? सुविचारणा. सु म्हणजे चांगली, विचारणा म्हणजे चांगला विचार संतांच्या समोर प्रगट करा. विचारा संतांना, महाराज तुम्हाला देव भेटलाय का? मला तो भेटेल काय? माझं कल्याण होईल काय? कोहं कथमिदं जातं को वै जननी को वै तात को अहम. अवग्रह चिन्ह कुकह अहम. मी कोण आहे? कथमिदं जातं, मी कुठे जाणार आहे? कुठून जन्माला आलेलो आहे? को वै जननी को वै तात. माझी आई कोण आहे? माझे बाप कोण? खरा मी किम कर्तव्यम किम अकर्तव्यम. मला काय करायचंय, काय करायचं नाहीये, काय पाप आहे, काय पुण्य आहे, काय ज्ञान आहे, काय अज्ञान आहे, काय यथार्थ आहे, काय अयथार्थ आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय परमार्थ आहे, काय संसार आहे. हे विचारा, संतांना विचारा. संतांना विचारल्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही. म्हणून संतांच्या जवळ बसल्याशिवाय माणसाचा विवेक जागृत होत नाही. मी बोलतो नाही, तुलसीदासजींनी त्रितालामध्ये तुलसी रामायणात वर्णन केलेलं आहे. बिनु सत्संग विवेकुन होई, बिनु सत्संग विवेकुन होई.
राम 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 वाजवायचे असतील तर मर्दासारख्या वाजा, नाही तर वाजवू नका. कलेला तेवढी दाद मिळाली पाहिजे, आहे की नाही? थंडी तरी गेली पाहिजे की नाही आपली. ऐका. राम कृपा बिनु सुलभन सोई, राम कृपा बिनु सुलभन सोई, बिनु सत्संग विवेकु न होई. विवेकू न होई बिनु सत्संग. संतांच्या संगतीशिवाय विवेक जागृत होत नाही. हा, विवेक या शब्दामध्येच बघा ना किती अर्थ आहे. विचलली असा धातू आहे विवेक शब्दामध्ये, ज्याचा अर्थ आहे पृथक पृथक करणं. चांगलं वाईट, खरं खोटं, पाप पुण्य हे संतांच्या जवळ बसल्याशिवाय कळत नाही. म्हणून सुविचारणा दुसरी अवस्था. लुक ॲट मी, माझ्याकडे बघा, ताट बसा. सुविचारणा, विचारा संतांना, तुम्हाला देव भेटलाय का? तुम्हाला भगवंत दिसलाय का? विचारा ना संतांना. महाराजांना विचारलं. संत महात्म्यांच्या माध्यमातून आपण ते ऐकतोय. पुसावेसे वाटे जे जे भेटे तयासे, देवा कृपा करील मज काय लाज रखेन. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, कोणी गावी आहे
असेल जरी असेल ठावा तुम्हा जरी असेल पण ह्या टाळ्या देव भेटण्यासाठी जर असतील तर त्या खऱ्या टाळ्या आहे की नाही. टाळ्या वाजू, अरे देव भेटावा याच्यासाठी टाळी वाजवावी, देव भेटावा याच्यासाठी दाद द्यावी. प्रमाणच करून रसात भरलेलं होतं महाराज. आणि त्याचा आवाज मामांचा आहे, नागेश महाराजांचा आहे. त्याच्यात अजूनहीच करुणता आली. करुण रसात वर्णन केलेलं आहे बघा. आपल्या संत वाङ्मयामध्ये विरहिणी प्रकरण तयार झाली. प्रकरण यात फरक आहे बरं का. देवासाठी संत महात्म्यांनी प्रकरण केली, तयार केली, शब्दामध्ये देवाचं वर्णन केलं. संत रडली, माझ्याकडे बघा, संत देवासाठी रडली. मग आपण कशा करता हसायचं? नाही हसायचं. सांगू काय नागेश दादा, मुळात कीर्तन हसण्याकरता नसतातच दादांनो. कीर्तन तर देव भेटत नाही म्हणून देवासाठी रडण्याकरता असतात. हा, अरे कधीतरी देव भेटत नाही म्हणून कंठी प्रेम दाटे नयनी, हे कशासाठी लिहिलेलं आहे? नयनी, डोळ्यातून नीर कधीतरी लोटलंय का आपल्या? पांडुरंग भेटावा याच्याकरता कधीतरी आपण तडफडलोय का? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तळमळ लोक आहे आपण, तडफड लोक आहे आपण. आकांत केला पाहिजे, टाहो फोडून देवासाठी ओरडलं पाहिजे. पांडुरंगा रडत कधीतरी रडलं पाहिजे देवासाठी. हसणं सोडून कधीतरी रडा. अरे कबीरजीने बोलावं, कबीरा हसना छोड़ दे, रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम प्यारा मीत, प्रिया प्रेम प्यारा मीत. क्या बात है. प्रश्नार्थक चिन्ह शाळेत गेलेल्यांना कळेल. बिना मिले बिना रोये कैसे मिले प्रेम प्यारा मीत. कैसे मिले, कसा मिळणार? प्रेम करणारा मीत. मीत म्हणजे देव बरं का. बिना रडल्याशिवाय प्रेम करणारा देव मिळत नाही. कैसे मिले प्रेम प्यारा मीत. मीत मिळत नाही, मितवा नाही म्हटलं बरं का. मितवा वेगळं, मीत वेगळं. मितवा मिळण्यासाठी एकमेकाचे खून करायला बसले लोक, पण मितवा नाही. हा, मीत. मीत शब्द म्हणजे देव. रडल्याशिवाय देव भेटत नाही महाराज. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन हो
तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागी जीवा जय हो लागली से पाहे रात्र दिस पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से लागली से काळी. भेट झाली पाहिजे. विचारा तुम्हाला देव भेटलाय पुसावेसे ह्याची वाट. हा काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. हा माझं चित्त समाधान झालं पाहिजे. भेट लागी पंढरीनाथा भेट लागी पंढरीनाथा भेट लागी पंढरीनाथा भेट लागी कामने भूक तुझे पहावया मुख पांडुरंगा माय बापा करुणा करा विठ्ठला 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 पांडुरंगा पांडुरंगा माय बापा पांडुरंगा पांडु
भेटलं तरी साफल्य आहे तुमच्या सप्ताचा, आहे की नाही? भेटण्यासाठी तडफडलो पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तडफडलं पाहिजे आपलं अंतकरण महाराज. विचारलं पाहिजे सुविचारणा दुसरी अवस्था. संतांना विचारा. विचारलं शबरी मातेला महाराज. मतंग ऋषीला गुरु केलं. राम माझ्या घरी येतील का? आश्रमात या कधी रे येशीन, आश्रमात या कधी रे येशीन, ही माझी कामना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा हे रघुनंदना केव्हा आश्रमात येशील रे माझ्या? रामप्रभू भेटायला गेले. आपल्याला देवाचं दर्शन घ्यायला जावं लागतं, पण अधिकार सिद्ध करा. देव भेटायला आपल्या दारापर्यंत येतो महाराज, आहे की नाही? रामप्रभू आपल्याला भेटायला आलेच की नाही? हो, केव्हा आले महाराज? प्रश्न पडला असेल, सांगतो ऐका, लक्ष द्या. 22 जानेवारी या दिवशी आपल्याला भेटायला आले. वनवास संपवून आले. दुर्दैव आहे कलियुगाचं. त्या काळात रामप्रभूला फक्त त्रेतायुगाचा 13-14 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं. पण या कलियुगाचं दुर्दैव आहे, रामप्रभूला 529 वर्षाचा वनवास भोगून यायचं काम पडलं. हा, हिंदुस्थानामध्ये रामाचं मंदिर नव्हतं. नाही कळालं? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. रामप्रभूचं मंदिर 22 जानेवारी या दिवशी निर्माण झालं. रामप्रभू अयोध्येमधल्या मंदिरामध्ये स्थानापन्न झाले. सगळ्या हिंदुस्थानातल्या हिंदू बांधवांनी त्या दिवशी घराला तोरणं बांधली, दिवे लावले दारामध्ये, सडासंमार्जन केलं मंदिरामध्ये. रामप्रभूजी अक्षदा प्रत्येकांच्या घराघरापर्यंत आली होती. हा, प्रत्येकाने फुलाची पाकळी रामप्रभूच्या मंदिराकरता समर्पित केली. नाहीतर हिंदुस्थानातल्या एका श्रीमंतांनी ठरवलं असतं तर एकट्याने मंदिर बांधलं असतं. पण नाही, कोणी 50 रुपये दिले, कोणी 10 रुपयाची पावती, कोणी 500 रुपयाची पावती, कोणी 100 रुपयाची पावती. प्रत्येकाच्या गावात ते फिरलं असेल. म्हणून आपलं मंदिर आहे, आमच्या हिंदुस्थानातल्या हिंदू बांधवांचं मंदिर आहे. याच्याकरता सगळ्या लोकांनी दिवाळी नावाचा सण त्यावेळेस रामप्रभूला वनवासातून घरी जायचं काम पडलं, लोकांनी साजरा केला. आणि या युगामध्ये रामप्रभू अयोध्येमध्ये 22 जानेवारी या दिवशी अयोध्येतल्या मंदिरामध्ये स्थानापन्न झाले, मूर्ती प्रतिष्ठित झाली आणि आमच्या समस्त हिंदू बांधवांनी दिवाळी नावाचा सण साजरा केला. सगळ्यांनी काय म्हटलं त्या दिवशी? राम आएंगे आएंगे, राम आएंगे. टाळी. राम आएंगे आएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. टाड़ी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी. मेरे जन्मों के पाप मिट जाएंगे, आएंगे, राम आएंगे. तेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. तुम्ही काय बांगलादेशात बसलेले? तुम्हाला सोडावं लागतं 2-4 दिवस तिकडं बांगलादेशात. या राहून तिकडं, मग कळेल तुम्हाला काय असतं ते. एवढा कमी आवाज माझ्या मातीला आले का काय? अरे ताट बसा एकदा, रामाचं नाव आहे. हा, थोडं
थोडं दोन्ही हात वर करा एकदा. दोन्ही हात रामप्रभू करता एकदम सरळ बघा. अरे अखंड हिंदुस्थानात बसलो आणि एवढा कमी आवाज. अरे गावातल्या लोकांना तरी कळायला पाहिजे की गावात काहीतरी चालू आहे. हा मुडद्यासारखे बसले. थंडी वाजली का? काढा शाली बाहेर. दोन्ही हात वर करा. एकदम फ्रेश चित्तानं बसा. प्रसन्न चित्तानं बसा. मरगळ्यासारखं नाही मर्दासारखं बसलं पाहिजे कीर्तनात. दोन्ही हात वर. हा त्या दिवशी 22 जानेवारीला सर्वांनी दिवाळी साजरी केली. प्रत्येकाच्या घराघरामध्ये एकच नाव होतं. कोणतं नाव होतं? हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम एक ही नारा बोलेगा. जय 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 जय. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय की जय. यायचं ऐकू द्या. हा प्रभु श्री रामचंद्र भगवान की, अवध के लाला की, भवानी माता की. घ्या आता खाली. आता अरे घेतले का? सांगावं लागतं का महाराज आम्हाला? असं रामप्रभूचं मंदिर निर्माण झालं. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सहजासहजी झालं का? कितीतरी अट्टहास करायचं काम पडलं. कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं, समर्पण दिलं, तेव्हाच रामाचं मंदिर निर्माण झालं. हा माझी कथा झाली मागच्या वर्षी खंडाळ्याला. आणि मग मी कथेमध्ये रामप्रभूचा विषय काढला, मंदिराचा विषय काढला. लोकांना बरं वाटलं. लोक कथा झाल्यानंतर मला येऊन भेटली. महाराज तुम्ही आम्हाला खूप आनंद दिला. कारण की जो कथेचा विषय, कीर्तनाचा विषय, रामप्रभूचा विषय तुम्ही कथेतून काढला. आम्ही सुद्धा त्या कारसेवकांमध्ये होतो. आम्ही सुद्धा तिथे 6 डिसेंबर 1992ला जे घडलं ते बघायला प्रत्यक्षदर्शी होतो. 6 डिसेंबर 1992ला जी घटना घडली, बाबरी मस्जिद पडली आणि रामाचं मंदिर बांधावं याच्याकरता असंख्य लोक गेले. त्या लोकांमध्ये आम्ही सुद्धा होतो. आमच्या गावातले 15-20 लोक होते. कदाचित याही भागातली बरीच मंडळी कारसेवकांमध्ये गेलेली असावीत. हा सगळ्या भारतातून लोक जमा झाले. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अटल बिहारी वाजपेयी यांचा विजयरथ पुढे सरसावत होता आणि असंख्य हिंदू बांधव एकत्र जमा झालेले होते. राम मंदिर निर्माण व्हावं याच्याकरता, बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यासाठी आमचे तरुण बांधव, आमच्या माता मायमाऊले सुद्धा समर्पित भावनेनं गेलेल्या होत्या. असंख्य साधू संन्यासी सुद्धा एकत्र आलेले होते. 6 डिसेंबरचा दिवस उजाडला. महाराज आम्ही त्या दिवशी एक गोष्ट पाहिली, ती तुम्हाला सांगाविषयी वाटेल. म्हटलं सांगा काय पाहिलं? 6 डिसेंबरला काय घडलं आम्हाला सांगा. ते सांगू लागले. हां ते म्हणू लागले, महाराज आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं दृश्य तुम्हाला सांगतोय. एक 25 वर्षाचा तरणबांड मुलगा होता, एक 20 वर्षाची तरणीबांड मुलगी होती. दोघांनी अरे जसं जमेल तसा हातामध्ये फावडा घेतला, जसं जमेल तसं लोकांनी हातामध्ये टिकाव घेतली, जे हाताला मिळेल ते घेतलं आणि फक्त एकच ध्येय, बाबरी मस्जिद नष्ट करायची, घुमत नष्ट करायची आणि माझ्या रामाचं मंदिर निर्माण करण्यासाठी रचायचं. माहिती त्या 25 वर्षाच्या मुलाने 20 वर्षाच्या मुलीने काय केलं असावं? तुमच्या पायाखालची जमीन सरकेल महाराज. हां बघा, त्या लोकांनी मला सांगितलं, सांगता सांगता माझ्याही हातापायाला गोळ्या आले. एवढं कसं काय म्हणून शक्य आहे करणं? हां त्या दोघांनी काय केलं ऐका. त्या 25 वर्षाच्या मुलाने स्वतःच्या शरीराला बॉम्ब्स गुंडाळले, RDX गुंडाळले. त्या 20 वर्षाच्या मुलीनं सुद्धा स्वतःच्या शरीराला RDX गुंडाळले आणि ते घुम्मतपर्यंत गेले, मस्जिदपर्यंत गेले. जिथे घुमत होते, जिथे रामाचा जन्म झालेला होता, ज्या जागेखाली तिथं बाबरानं मस्जिद बांधलेली होती. सिद्ध केलंय कोर्टाने. अरे आमच्या रामभद्राचार्य महाराजांनी सुप्रीम
कोर्टच्या जजची सुद्धा बोबडी वळवली. हां, इतकी ताकद संत वाङ्मयामध्ये आहे. इतकी संत वाङ्मयामध्येच नाही, आमच्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये ताकद आहे. हां, सुप्रीम कोर्टाला सुद्धा शांत बसवलं. आणि मग त्या दोघांनी शरीराला बॉम्ब्स लावले. आम्ही बघत होतो हे काय करतात. त्यांनी काय केलं, सगळ्या लोकांना गुमतवरून बाजूला सरलं, तुम्ही थोडे बाजूला व्हा. आणि एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे काय झालं, एका क्षणात त्यांनी स्वतःला संपवलं. आरडीएक्सनी स्वतःचं शरीर उडवलं. रक्ताच्या चिरखंड्या जिकडं तिकडं उडल्या, मांसाचे लगदे, मांसाचे तुकडे जिकडं तिकडं विखुरले. हां, आणि मग एकच आवाज झाला. त्या दोघांच्या शरीरातून बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते घुमत पडलं. जिकडं तिकडं विदीर्ण, जिकडं तिकडं धूळ, माती, मांसाचे लगदे, रक्त पडलेलं, सडा पडलेला. पण एक साध्य झालं. आणि मग आमचे डोळे उघडून आम्ही पाहिल्यानंतर खरंच इतकं कोणी करू शकतं काय. आपला जीव दिला महाराज त्यांनी, आपला प्राण समर्पित केला. एका क्षणात शरीर उडवलं, पण त्या शरीरासोबत घुमत नष्ट झालं. बाबरी मस्जिदीचा ढाचा सुद्धा खाली जळून पडला. आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून हेच सिद्ध केलं. आम्हाला तेच अपेक्षित आहे. अरे काय आहे समर्पण म्हणजे, काय आहे निष्ठा म्हणजे. अरे नामदेव महाराजांना दुसरं तिसरं काय सांगायचं, हेच सिद्ध करायचं आहे ना. काय सिद्ध केलं नामदेव महाराजांनी, काय सांगितलंय नामदेव महाराजांनी, हेच सांगितलंय. अरे देह गेला तरी चालेल, पण माझ्या पांडुरंगावर, माझ्या रामावर माझी नितांत श्रद्धा आहे. यालाच म्हणतात देह जावो अथवा दुसरी अवस्था सुविचारणा. विचारा, रामप्रभूला विचारलं शबरी मातेनं, इथून आपण पुढे आलो. ऐका, तिसरी अवस्था आहे तनुमानसा. तनु म्हणजे शरीर. माणसं शरीर पवित्र होतं नामस्मरण केल्यानंतर. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हरिरूप. कीर्तन असं कीर्तन केलं पाहिजे बरं का. बघा, थोडं 5G वापरा, 1 मिनिटात सांगतो. कीर्तन करणं वेगळं मामा, आणि कीर्तन सांगणं वेगळं. बघा कळालं तर. मोठ्याचं वाक्य आहे, सांगतो वाडीत बसल्यावर कोण मोठे आहेत ते, कदाचित ते तुमच्याच बाजूला आहेत. नागेश महाराजांनी सांगितलेलं आहे. ऐका, कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन सांगणं वेगळं. काही सामान्य गोष्टी असतात, पण बघा किती भावलेल्या असतात त्या जीवनाला, स्पर्श करतात. हे वाक्य तुमच्या जीवनाला स्पर्श करतील. मला सहज विषय नागेश महाराजांना सांगितला, किती गोड विषय आहे. बघा आता, कीर्तन करणं वेगळं असतं आणि कीर्तन सांगणं वेगळं असतं. क्रेडिट दिलं पाहिजे हो ज्याचं त्याला. कीर्तन सांगणारा प्रसिद्ध होतो, कीर्तन सांगणारा प्रसिद्ध होतो, आणि कीर्तन करणारा सिद्ध होतो. हा, अजून बोलेल, बघा कळालं तर. थोडं 5G वापरा. कीर्तन सांगणाऱ्याला कीर्तनानंतर दक्षिणा भेटते. कीर्तन सांगणाऱ्याला कीर्तनानंतर दक्षिणा भेटते, आणि कीर्तन करणाऱ्याला कीर्तनानंतर देव भेटत असतो. बघा कळालं तर. हा, कीर्तन करणाऱ्याचे लाखोमध्ये व्ह्यूअर्स असतात, कीर्तन सांगणाऱ्याचे मिलियन्समध्ये व्ह्यूअर्स असतात. पण कीर्तन करणाऱ्याकडे लोकांचा डोळा जरा कमीच आहे. सोन्याकडे जरा लोक कमी जातात. कारण की सोन्याचे भाव हे ज्वेलर्सला माहिती असतात. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून कीर्तन करणं वेगळं असतं आणि कीर्तन सांगणं वेगळं असतं. तनु पवित्र होत असतं कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये बसून आपण पवित्र झालो पाहिजे, या हेतून आलं पाहिजे. हा, तनु मानसा. मीराबाईची तनु पवित्र झाली. पायात घुंगूर बांधून मीराबाई नाचलीच ना. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत मीरा हासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचलीच ना. आजरेकर परंपरा घ्या, फडकरी परंपरेमध्ये वासकर परंपरा घ्या, हे सगळी परंपरावादी लोक पायात घुंगरू बांधून देवासाठी नाचतात. पायात घुंगरू देवासाठी नाही, लोकांसाठी बांधून नाचणाऱ्या पण आहेत. यूट्यूब काढा, हजारो व्हिडिओ मिळतील तुम्हाला. पायात घुंगरू देवासाठी बांधून नाचा. ऐका, मीराबाईनी पायात घुंगरू देवासाठी बांधून नर्तन केलं महाराज. नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनात नाचलं पाहिजे. ऐका, तनु मानसा, तनु पवित्र होते. पुढची अवस्था आहे सत्वापत्ती. सत्व अधिक आपत्ती. सत्वाचा प्रादुर्भाव, सत्वगुण. तुमचा सत्वगुण कधी बळावतो?
आता ऑन दी स्पॉट परीक्षा करतो बघा, लक्ष दिलं तर कळेल. तुम्ही सात्विक आहात, तुम्ही राजसिक आहात, तुम्ही तामसिक आहात, कशावरून सिद्ध होईल? ऑन दी स्पॉट, बसल्या बसल्या तुम्ही हाताने परीक्षा कराल स्वतःची. मी सात्विक आहे, मी राजसिक आहे का मी तामसिक आहे? बसल्या बसल्या तुम्ही कसे आहात हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. फक्त 1 मिनिट लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर असं वाटत असेल की कीर्तनात महाराजांनी नुसतं हसवावं, अरे काय युट्यूबवर त्या टायटल आहेत, हा पोट दुखेपर्यंत हसवणारे कीर्तन. कशाला दुखवता पोट? का मेडिकलचा खर्च येईल? म्हणजे इतकं वातावरण भयानक झालेलं आहे. आता तरी बरं आहे, पुढून येणारा काळ भयानक आहे महाराज. मी एका युट्यूबवर टायटल वाचलं नागेश महाराज, त्याला टायटल दिलेलं होतं कीर्तनाच्या आधी, तडका कीर्तन. तडका कीर्तन, कीर्तन तडका असतं होय? तडका फोडणी भाजीला देतात बाप्पा, कीर्तनाला देताना पाहिलं नाही मी कधी. बरं तडका तरी ठीक आहे, आता जुगलबंदी कीर्तन ऐकायला मिळतात आम्हाला. जुगलबंदी, तडका कीर्तन. कीर्तनात हसवणं म्हणजे कीर्तनकाराचा अपमान नाही, तो वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हा, हसवणारे कीर्तन. पातळी खाली चालली आपली, कळालं तर बघा. आम्हाला खाली येऊ देऊ नका, तुमची ऐकण्याची पात्रता उंचावा. हा, ऐकणं आपलं उंच झालं पाहिजे, कीर्तनकारांना खाली येऊ देऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की कीर्तनात नुसतं हसलं पाहिजे, तर समजावं तुम्ही राजसिक आहात, राजसी वृत्ती आहे तुमची. तुम्हाला जर असं वाटत असेल कीर्तनात जुगलबंदी झाली पाहिजे, हा इकडून एक मृदंगाचार्य, तिकडून एक मृदंगाचार्य, या पार्टीचा हा मृदंगाचार्य, त्या पार्टीचा तो मृदंगाचार्य, वेगवेगळ्या पार्ट्या असतात ना कीर्तनामध्ये, सप्ताहामध्ये, आहे की नाही? आपल्या गावात नाहीये, तितकंच चांगलं आहे, नसलीच पाहिजे. एकच मृदंगाचार्य आहेत आणि ते हनुमंतराय आहेत, काय कमी आहे? पण असं असतं, इकडून एक मृदंगाचार्य असतो, इकडून एक मृदंगाचार्य असतो, या पार्टीचा एक मृदंगाचार्य, त्या पार्टीचा एक मृदंगाचार्य. सेटिंग केल्या जाते आधी साऊंडवाल्याशी, याचा आवाज जास्त ठेव बरं का, शेवटच्या दिवशी बघू आम्ही तुला. पण इथे तसं नाही बरं का, नाथरायात तिथे सेटिंग केल्या जाते, आमच्या मृदंगाचार्याचा आवाज वाढला पाहिजे आणि ती पार्टी आमच्या मृदंगाचार्यापेक्षा खालकी भरली पाहिजे. जुगलबंदी करणारी काही लोक आहेत महाराज. जुगलबंदी, कीर्तनात जुगलबंदी नसते. हा, काही काही इतकी दुरावस्था पाहायला मिळते, अरे स्वतःचं वजन पडलं नाही म्हणून मृदंग टकुऱ्यात घातलाय लोकांनी. हा, मृदंग फेकून मारला. याच्याही पुढे जाऊन बोलू, एका मृदंगाचार्यानी तर मृदंगाचा म्हणजे माझा बेस त्याच्यापेक्षा अधिक व्हावा, मला लोकांनी दाद द्यावी, माझ्यासाठी लोकांनी टाळ्या वाजवाव्या, याच्याकरता मृदंगाचार्यांनी सरपट्टी वाजवली, मात्र्यावर आला आणि त्या मृदंगाच्या घोडी खालून घुसला आणि पुन्हा घोडीवर येऊन बसला. इथपर्यंत आम्ही खाली गेलोय, किती रसातळाला चाललोय आम्ही. अरे मृदंग ही साधना आहे, मृदंग हे दैवत आहे, तिला पाय लावून वाजवणं हा सुद्धा अपराधच आहे. तो देव आहे, देवाला आता मारताय, हा जघन्य अपराध होईल. हा तो देव आहे, त्याची किंमत करा. ते तुम्हाला महाराष्ट्रात फिरू शकते, हा ते तुम्हाला तितक्याच लेवलनं खाली सुद्धा आणू शकते. ते वाद्य नाहीये, ते दैवत आहे. जुगलबंदी झाली पाहिजे कीर्तनामध्ये. हा ना, अरे अशा जुगलबंदी पाहिजे लोकांचे सप्ते बंद पडलेत. हा, म्हणून लक्ष देऊ नये का, जुगलबंदी झाली पाहिजे. असं वाटत असेल भांडणं झाले पाहिजे, मारामाऱ्या झाल्या पाहिजे गावात, असं वाटत असेल तर समजावं तुम्ही तामसिक आहात, तुम्ही तामसी वृत्तीचे आहात. आणि तुम्हाला जर कीर्तनात बसून माझा परमार्थ वाढला पाहिजे, मला कीर्तनातून काहीतरी चांगलं घेऊन जाता आलं पाहिजे, काहीतरी आज तरी मला चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे, जेणेकरून माझ्या जीवनात भक्ती, ज्ञान, वैराग्य वृद्धिंगत झालं पाहिजे, देव भेटावा ही इच्छा निर्माण झाली पाहिजे, समजावं तुम्ही सत्वगुणी आहात. तुमचं तुम्ही ठरवा जाग्यावर बसवल्यावर, तुम्ही सत्वगुणी आहात, तुम्ही रजोगुणी आहात, तुम्ही तमोगुणी आहात. सत्वापत्ती ही अवस्था आहे महाराज, पदार्थ भाविणी शेवटची अवस्था आहे. तुर्यगा, याच्या आधीची असंशक्ती सांगतो, कीर्तना पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. दोन्ही हात वर करा एकदा. माझ्या आवडीचं भजन आहे तेवढं भजन म्हणा. कदाचित हे भजन, हे कीर्तन म्हणजेच संकीर्तन. दोन्ही हात वर करा, एकदम लंबे लंबे बघा, आणि माझ्या पाठीमागं सर्वांनी भजन करा. मोठ्या आवडीनं भजन करा, खूप गोड भजन आहे, सर्वांच्या आवडीचं आहे. सर्वांनी म्हणायचंय पाठीमागं, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया
तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या 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 ज्ञानोबा माझा साधकाचा माया बाप ज्ञानोबाराया रोशनी हरे ताप ज्ञानोबा माझा रोशनी हरे ताप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानेश्वर महाराज की जय जगदंबा माता की जय देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा असंशक्ती ही अवस्था आहे. ती अवस्था सांगून कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना इकलासकाराने पकडलं, औरंगजेबासमोर हजर केलं. कवी कलशही सोबत होते. तरुणांनो लक्ष देऊ नये का, कदाचित ही 5-10 मिनिटं अत्यंत महत्वाची असतील. इकलास खानाच्या समोर संभाजी महाराज आहेत, कवी कलश आहे. औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणायला लागला, संभा बोल खजाना कहाँ पे छिपा के रखा है, इस्लाम कबूल कर ले, जो चाहे वो मिलेगा. संभाजी महाराजांनी कबूल केलाय. बोला बोला बोला, इस्लाम धर्म कबूल केलाय? नाही कबूल केला. मग मात्र असं हे वेदना द्यायला सुरुवात झाली. किती वेदना दिल्या? अरे उकळतं पाणी अंगावरती टाकलं, हाताने हात बघा बांधलेले आहे संभाजी महाराजांचे साखळदंडाने. तुम्हाला ब्रिटिश लायब्ररीने एक चित्र प्रदर्शित केलेलं आहे, बघायचं असेल तर गुगलवर सर्च करा. संभाजी महाराजांना किती असं हे वेदना देऊन मारलं. साखळदंडाने हात बांधले दोन्ही, उकळतं पाणी अंगावरती टाकलं. एवढंच नाही, आलू जसा उकळल्यानंतर सोलतो तसं संभाजी महाराजांचं सगळं शरीर सोललं. कातडी कातडी काढली, आलूची जशी कातडी काढतो ना आपण, संभाजी महाराजांच्या शरीराची कातडी कातडी काढली. ऐका, नाहीतर बांगलादेश होईल. सावध व्हा, नाहीतर आपलाही बांगलादेश होईल. तरुणांनो लक्ष द्या. संभाजी महाराजांच्या अंगावर मीठ चोळलं. अरे काय वेदना झाल्या असतील माझ्या राजांना. रक्तबंबाळ सगळं शरीर झालं. शेंदूर फासलेला देव जसा लाल दिसतो ना, माझा राजा तसा लाल दिसायला लागला. इसकी जुबान बहुत बोलती है, काढ दो इसकी जुबान. संभाजी महाराजांची जीभ उपटून काढली. कदाचित कुत्र्या मांजरांना ती खायला घातली असावी. आंखें फोड दो इसकी. डोळे फोडले हो महाराज राजांचे. एवढा अत्याचार केला, एवढा अत्याचार केला. एवढाच नाही, लक्ष द्या, संपलं माझं कीर्तन. विक्षेप नकोय, नाहीतर इथं जय विठ्ठल करतो. संभाजी महाराजांचे डोळे फोडले. इकलास खानाने कवड्याची माळ तोडण्याचा प्रयत्न केला. नवे तोडली. संभाजी महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ होती. कवड्याची माहिती, कवड्याची माळ कशा करता घातली जाते? या शरीरावरती माझी आसक्ती नाही, हे शरीर कवडी मोल आहे.
फक्त देशासाठी, धर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी हे शरीर अर्पण करणार, म्हणून हे कवडी मोल आहे. म्हणून कवड्याची माळ घातलेली असते. कवड्याची माळ आयऱ्यागिऱ्यांनी घालायची नसते, त्याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे. आबासाहेबांनी शिवाजी महाराजांची शेवटची आठवण म्हणून संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये ती घातलेली होती. भलत्या सलत्या पिक्चरमध्ये ती दिसत नाही, पण आज आम्ही धर्मरक्षक पाहिला. पहा, पुष्पा सुद्धा बाजूला लागलेला असेल टॉकीजमध्ये, झुकेगा नाही साला, पण हे सुद्धा संभाजी महाराजांकडूनच घेतलं असेल. हा, झुकले नाही, वाकले नाही. हा, संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचार केले, छळ केले. संभाजी महाराज कधी कुणापुढे झुकले नाही, पण इखलास खानाला केविलवाल्या स्वरात म्हणू लागले, इखलास, तर माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे कवड्याची माळ. ती माळ तरी शिल्लक ठेव ना, तिला तरी तोडून टाकू नको ना रे इखलास. आबासाहेबांची आठवण आहे रे ती. धर्मरक्षक संभाजीमध्ये हे दृश्य दाखवलेलं आहे. हा, पण महाराज इतकं क्रूर महाराज त्यांचं मन असतं. सर तनसे जुदा हा त्यांचा नारा, कुराणमधून आलेली त्यांची शिकवण. त्यांना घेणं देणं नसतं. अरे बकरा कापताना, गाय कापताना ते काय दयामाया करतात? नाहीत करत. आमच्या उदयपूरला कन्हैयालाल शर्माला नुसतं नुपूर शर्माचं स्टेटस ठेवलं म्हणून सरतनसे जुदा करायचं काम पडलं. हा, अरे चिन्मय कृष्णदास स्वामी इस्कॉनचे बांगलादेशमध्ये फक्त आपला भगवा ध्वज फडकवतात. अरे भगवा ध्वज फडकवला म्हणून त्यांना अटक झालेली आहे. आज रामगिरी महाराज सुद्धा आपल्याला जेलमध्ये बघायला मिळाले असते जर दुसरं सरकार असतं तर. शिंदे साहेबांनी ओपन चॅलेंज केलं, जर हिंदुस्थानामधल्या, महाराष्ट्रामधल्या एकाही साधूच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. साधू संतांच्या केसाला धक्का लागता कामा नये. कुठल्या पक्षाचा नाही आणि कुठल्या विचारात. मी राजकारणाच्या अगदी अलिप्त आहे, तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण आज बोलेल. ज्याला आमच्या रामाची काळजी आहे, आम्हाला त्याची काळजी आहे. जो मेरे राम का नहीं वो हमारे किसी काम का नहीं. जो माझ्या रामाचा आहे, जो माझ्या साधू संतांचा आहे, जो आमच्या धर्माचा आहे, अरे तो कोणी असेल, तो आमचा आहे, तो आमचा आहे. पक्ष गेला चुलीत, पण आमच्या रामाविषयी बोलत असाल, आमच्या धर्माविषयी बोलत असाल तर याद राखा, आम्ही वारकरी आहोत, सोबत धारकरी सुद्धा आहोत. अरे ते लोक तिकडे बहुसंख्याक आहेत म्हणून कदाचित तिथला राष्ट्रपती इथे शरण घेत आहे. तुम्ही कधी ऐकलंय भारताचा राष्ट्रपती दुसऱ्या देशात शरण घ्यायला गेला? नाही, पण तिकडचा आला ना बांगलादेशच्या इकडे. तुम्ही ऐकलंय कधी आपला पंतप्रधान, आपला पीएम दुसऱ्या देशात शरण घ्यायला जातोय? तिकडचा नवाज शरीफ आला ना इकडे शरण घ्यायला. अरे आज आपले मंदिर सुरक्षित आहेत कारण इथला हिंदू बहुसंख्याक आहे म्हणून. आज आपली आई, आपली बहीण सुरक्षित आहे कारण इथला हिंदू बहुसंख्याक आहे म्हणून. आज संविधान सुद्धा सुरक्षित आहे, इथला हिंदू बहुसंख्याक आहे म्हणून. ज्या दिवशी आम्ही अल्पसंख्याक होऊ, आमचा सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही महाराज. म्हणून कितीतरी अनन्वित अत्याचार सध्या सुरू आहेत बांगलादेशमध्ये, माहिती आहे तुम्हाला? अरे 4 महिन्यापासून अनन्वित अत्याचार सुरू आहेत कारण की तिथला हिंदू, अरे एकेकाळी 30% असणारा हिंदू आज 8% पर्यंत आलाय. विचार करा, काळाची गरज आहे. मला सांगा पुरुष मंडळी, तुमच्या डोळ्यांच्या समोर तुमच्या मुलीला तुम्हाला बांधून निर्वस्त्र केल्या जाईल. तुमच्या मुलीवर 4-4 जण एका टाइमला बलात्कार करतील. तुमच्या आईला सुद्धा तुम्हाला बांधून ठेवून एका टाइमाला 5-5 जेहादी बलात्कार करतील तुमच्या आईवर, तुमच्या बहिणीवर, तुमच्या मुलीवर. चांगलं वाटेल? बरं वाटेल? नाही ना? मग हे होऊ द्यायचं नसेल तर आज आपण जागी होणं गरजेचं आहे. आज आपण एक होणं गरजेचं आहे. सोडा मतभेद, सोडा पार्ट्या, सोडा पक्ष, हिंदू म्हणून सगळे एका छत्राखाली यायला पाहिजे. आणि हे छत्र म्हणजे हिंदुस्थानात वारकरी संप्रदायाने निर्माण करून दिलेलं छत्र आहे. एक संघ होण्याचं छत्र आहे. संत महात्म्याने एक संघ होण्याकरता सनातन वैदिक परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचा जन्म झाला. कितीतरी अनन्वित अत्याचार होत आहेत महाराज. आपण एक झालं पाहिजे. जिथे धर्म जागा असेल, जिथे धर्म जिवंत राहील,
नंतर आपण जिवंत राहू. येतो धर्म ततो जय. जिथे धर्म जिवंत आहे तिथे तुमचा जयकार होय. धर्मच नाही तर कुठलं राजकारण, धर्मच नसेल तर कुठला सप्ताह. हिंदू धर्म, अरे मग तुम्हाला परवानगी मागायचं काम पडेल त्या लोकांना. हुजूर हम अल्लाह ताला के दरबार में कीर्तन करना चाहते हुजूर, भवानी गढ़ में हम आना चाहते हुजूर, आपकी इजाजत मिल सकती है अल्लाह ताला के दरबार में, असं म्हणायचं एक दिवस वेळ येणार जर आपण जागी नाही झालो तर. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं काय टार्गेट आहे? PFI NIAनं त्याच्यावर बंदी घातलेली आहे, पण कुठेतरी छुप्या मार्गाने त्यांचं कार्य सुरू आहे. काय टार्गेट आहे त्यांचं? 2048 पर्यंत आम्ही बहुसंख्याक होऊ आणि नंतर एक मतानं आमचा PM करू. आमचा PM झाल्यानंतर तुम्ही जे राम मंदिर बांधलं ते राम मंदिर आम्ही पाडून टाकू आणि त्याच्या जागेवर पुन्हा बाबरी मस्जिद टाकू. पुन्हा बाबरी मस्जिद घालू. काय टार्गेट आहेत महाराज त्यांचे? आपली मुलगी श्रद्धा होऊ देऊ नका. लव जिहाद सारखे प्रकरण फोफावत चाललेले आहे. आपली मुलगी तर एखाद्या जिहाद्याच्या हाताला लागली नाही ना. खात्री करून घ्या. श्रद्धा तिकडे दिल्लीला झाली, काय नवल आहे? श्रद्धा प्रत्येक घराघरात होऊ शकते जर आपण आपल्या मुलीवर लक्ष ठेवलं नाही तर. एकट्या कर्नाटकमध्ये 20,000 प्रकरण लव जिहादचे सापडले. झोपलोय आपण. आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या जवळपास 20 मुली कन्वर्ट झालेल्या, इस्लाम कबूल केलेल्या आम्ही पुन्हा हिंदू धर्मात आणल्या. प्रत्यक्षदर्शी आहोत आम्ही आमच्या हाताने आणल्या हिंदू धर्मामध्ये. हां, आपली मुलगी लव जिहादमध्ये तर फसली नसेल ना. एखादा रहीम, एखादा अजमल आपलं नाव, वैभव नाव घेऊन, आकाश नाव घेऊन मुलीच्या संपर्कात तर आला असेल ना. काही सांगता येत नाही. वेळीच जागी व्हा. जाग होण्यासाठी इथं एकत्र आलं पाहिजे. किती अनन्वित अत्याचार केले संभाजी महाराजांवर, पण संभाजी महाराजांनी अरे माळ तोडून टाकली कवड्याची एकलासखानाने. राजे कणवाळून म्हणतात, अरे माझ्या आबासाहेबांची आठवण आहे. नाही महाराज, दया माया सोडून द्या. अरे त्यांच्याकडे चाकू असतो, धारदार चाकूने ते मान कापतात. मान कापण्याची सर तनसे जुदा हा त्यांचा फतवा आहे जिहाद्यांचा. बायांनो, माझ्या माऊलीसारखे आहात तुम्ही. मातृशक्ती खूप अनुभवलं आहे भारत शक्तीमध्ये, भारतामध्ये. तुम्ही तुमच्या घरामध्ये, आता इथं स्वातंत्र्य नाहीये पण मी देईल तुम्हाला. तुमच्या घरामध्ये तुम्ही आता तलवार बाळगू शकत नाही, कायदा आहे, पण मी सांगतो मोठे मोठे चाकू तरी घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस तो चाकू तुमच्या कामाला पडेल. भाजी कापण्याचं नाही, जिहाद्याची मान कापण्याचं. तुमच्या घरामध्ये तो असला पाहिजे. आज काळाची गरज आहे. अनन्वित अत्याचार झाले महाराजांवरती, तरी सुद्धा संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही. संभाजी महाराजांच्या मुखारविंदातून शेवटपर्यंत एकच वाक्य बाहेर पडले, अरे जगेल तर हिंदू म्हणून, मरेल तर हिंदू म्हणून इस्लाम स्वीकारणार नाही, नाही, नाही. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था. अरे देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. काही धर्म परिवर्तन केलं. काय म्हणायचं नामदेव महाराजांना? हेच म्हणायचं ना, अरे देह गेला पण पांडुरंगावरची श्रद्धा गेली नाही. म्हणून देह जावो अथवा देह जावो अथवा देह जावो अथवा देह जावो अथवा पांडुरंगी पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. कीर्तन सेवेला पूर्णविराम. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आज कीर्तनासाठी आलेली सर्व मंडळी, त्याच्यामध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मामा असतील. आम्ही प्रेमाने त्यांना मामा म्हणतो. आईला सुद्धा एकदाच मा म्हटले जातं. ते आईपेक्षा जास्त प्रेम करणारे आहेत म्हणून सगळा परिसर त्यांना मामा म्हणतो. आमचे मामा आहेत, नागेश महाराज आहेत, हनुमंत महाराज आहेत,
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही तरुण मंडळी आहात. या गावातली सुद्धा बरीच तरुण मंडळी धर्मासाठी झटते आहे आणि झटलं पाहिजे महाराज. आपण सर्वजण सर्व जातीभेद सोडून सर्व पक्षांतर मतभेद सोडून एक या, हिंदू म्हणून एक रहा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. साऊंडच्या माध्यमातून नाथाभाऊंची सुंदर अशी सिस्टीम आहे. आमचं प्रेम बंजारा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. अत्यंत दादाने सुद्धा छान सेवा दिली. महाराजांना सुद्धा धन्यवाद. केदारलिंग महाराज आहेत आमचे, टेकले पण ते उभे आहेत, आहे की नाही. म्हणून असं वय झालं बाबांचं तरी सुद्धा ते उभे आहेत महाराज. हातात राजदंड आहे. याला काय म्हणतात माहिती आहे का? राजदंड म्हणतात याला. हां, एखाद्याने जर घाईगडबड केली तर तो राजदंड डोक्यात पडला पाहिजे बाबा. उद्यापासून उठलं की डोक्यात घाला. तुम्हाला अजिबात कायदा आहे इथं वारकरी संप्रदायाचा, आचारसंहिता आहे ही. ऐकू येत नाही का? माईकमधून तरी ऐकू येईल ना एवढ्या मोठ्या आवाजात? येतं, हे सर्व येतं आहे ऐकू बाबांना, आहे की नाही. म्हणून तुम्हाला अधिकार आहे. एखादं जर उठलं तर बिनधास्त त्याच्या टकुऱ्यात राजदंड घालायचा. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणून त्याला राजदंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? राजदंड म्हटलं जातं. म्हणून ऐका, उद्यापासून कीर्तनकार हा जीव तोडून बोलत असतो, आहे की नाही. आता मला काय अर्ध्या तासानं आधी संपवलं असतं, माझा घसा तेवढाच कामी आला असता उद्याच्या कीर्तनासाठी. पण हे जीव तोडून पोळल्या जातं ना. उद्यापासून आपल्या गावाचं नाव जाणार नाही. खाली बसा, कीर्तन होईपर्यंत खाली बसा. ज्यावेळेस जय विठ्ठल होईल त्यावेळेस जय विठ्ठल झाल्यानंतर उठलं पाहिजे. कीर्तनातून मधून उठू नका, नाही तर जीवनातून उठून काढायचंही काम पडू शकते. याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे, ती आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो. आमची ही सर्व तरुण मंडळी आहे, मातृवर्ग, आपण पितृवर्ग, पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मला ज्यांनी बोलवलं, माझं जे यजमानपद घेणार आहेत आमच्या सातोभाऊंना सुद्धा धन्यवाद. आणखीन सर्व मित्रमंडळी त्यांनाही धन्यवाद. माझे विद्यार्थी इथे आहेत, तेही धर्मकार्य करत आहेत, त्यांनाही धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. कीर्तनाला पूर्णविराम. माऊली